गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आज आपण पाहणार आहोत की पती पत्नी झालं ना, पती पत्नी एकदा आपल्या समोर आली ना की आपल्या मनामध्ये लगेच येतं प्रेम। कारण ज्या पती पत्नीमध्ये प्रेम असेल त्यांचा संसार सुखाचा सुद्धा होतो ना। पण आजकाल आपण पाहतो या कामवासनेमुळं संसार बर्बाद झालेले आहेत। म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या जर भगवंताची गोडी वाढवायची असेल तर नक्की आपलं जीवन असावं कसं। काही लोकांच्या व्यक्तिमत्वात इतका कामुकपणा असतो ना की त्यांना आपल्या बायको किंवा नवऱ्याकडं बघितलं ना की लगेच त्यांच्या मनामध्ये प्रेम करावंसं वाटतं। हा त्यांचा राशीचा आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या ग्रहांचा खूळ परिणाम असतो। शुक्र ग्रह हा कामुकता, प्रेम, आकर्षक, सौंदर्य आणि भोगविलास यांचा अधिपती मानला जातो। ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बळवान असतो तो व्यक्ती आकर्षक आणि भावनिकदृष्ट्या तीव्र आणि प्रेमात खोल जाणारा असतो ना। आणि आज आपण तेच पाहणार आहोत की कोणत्या राशीच्या लोकांमध्ये खूप कामवासना असते। म्हणजे पहिली रास पाहूया, मेष राशी म्हणजे ज्वालामुखीची अग्नी। ही रास अग्नी तत्वाशी संबंधित असल्यामुळं या राशीचे लोक अत्यंत ऊर्जावान, उत्कट आणि आवेगशील असतात। त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, ती एक क्रिया आहे, एक अनुभव आहे ज्यात ते पूर्णपणे बुडून जातात। मेष राशीचे लोक प्रेम संबंधांमध्ये नेहमी पहल करणारे असतात। त्यांना वाटतं की जर कुणावर प्रेम आहे ते लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही। ते थेटपणे आपल्या भावना व्यक्त करतात। मला तू आवडतेस असं बोलायला त्यांना अजिबात भीती वाटत नाही। त्यांचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळं त्यांच्यात असते ती प्रखर इच्छाशक्ती, शारीरिक आकर्षण आणि अनावर ऊर्जा। या राशीचे पुरुष असोत किंवा स्त्रिया ते आपल्या जोडीदारावर जबरदस्त प्रेम करतात आणि नात्याला जगण्याचा अर्थ मानतात। मेष राशीचे लोक प्रेमात खूप प्रॅक्टिकल असतात। ते स्वप्नरंजन करत बसत नाहीत। त्यांना आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आवडतो, त्यांचं प्रेम अनुभवायला आणि त्यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करायला आवडतं। पण त्यांची एक कमकुवत बाजू अशी असते की जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्यांच्यातील आक्रमकता वर येते। त्यांना संयम शिकणं थोडं कठीण जातं। तरीही त्यांची प्रामाणिकता आणि उत्साही स्वभावच त्यांना आकर्षक बनवतो ना। आता आपण पाहूया मेष राशीची वैशिष्ट्ये। म्हणजे मेष राशीचं प्रेम नेहमी पुढाकार घेणारं असतं, भावना उघडपणे व्यक्त करणारं असतं, जोडीदारासाठी अत्यंत निष्ठावान, प्रेमात थरार आणि नवनवीन अनुभव शोधणारं। तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणी आहे का बरं, जो कोणी नेहमी प्रेमामध्ये पुढाकार घेतो, जो बोलण्यापेक्षा कृतीतून प्रेम दाखवतो? तो किंवा ती मेष राशीचा आहे का? पहा, जर असेल ना तर नक्की या निरूपणास तुम्ही लाईक करा। म्हणजे आता पाहूया आपण मिथुन राशी। दोन विचार, दोन भावना आणि एकाच वेळी अनेक पैलू असणारे व्यक्तिमत्व। ही रास वायुतत्वाशी संबंधित आहे आणि तिचा स्वामी ग्रह आहे बुध, जो संवाद आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे।
त्यामुळे या राशीचे लोक बोलण्यामध्ये तरबेज असतात. मिथुन राशीचे लोक आकर्षक असतात, पण त्यांचं खरं शास्त्र आहे त्यांचा संवाद. ते आपल्या बोलण्यातून, विचारांनी आणि विनोद बुद्धीनं समोरच्याला जखडून ठेवतात. प्रेमात ते इतके कुशल असतात की समोरच्याला कधी ते आकर्षित झाले हे कळतही नाही. त्यांना नात्यांमध्ये उत्सुकता आणि नवनवीनता हवी असते. एकाच प्रकारची रुटीन प्रेम कहाणी त्यांना कंटाळवाणी वाटते. त्यामुळं मिथुन राशीचे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आश्चर्यचकित ठेवण्यात, कधी गोड बोलून, कधी अचानक भेट देऊन, तर कधी हसवून जातील हे सांगता येत नाही. पण त्यांच्या या चंचल स्वभावामुळं कधी कधी ते गोंधळलेले प्रेम करणारे ठरतात. त्यांना प्रेम हवं असतं, पण बांधिलकीपासून ते घाबरतात. म्हणूनच त्यांचं प्रेम खेळकर असतं. पण जेव्हा ते खरंच एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते पूर्ण मनाने करतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये एक अद्भुत गोष्ट असते, ते आपल्या जोडीदाराला मानसिकदृष्ट्या गुंतवतात. त्यांच्यासाठी फक्त शारीरिक आकर्षण महत्त्वाचं नसतं, विचारातील जुळवाचं जास्त आकर्षक असतं. आता पाहूया प्रेम राशीचे प्रेम वैशिष्ट्य. बोलण्यातून प्रेम जिंकणारे, नात्यात नवनवीनता राखणारे, जोडीदारासोबत मानसिक जुळव शोधणारे, थोडे अस्थिर पण खरे प्रेम करणारे. तुमच्या ओळखीत असा कोणी आहे का बरं? आपल्या गोड बोलण्यामुळं किंवा हसवून जिंकून घेतो, की तुम्ही स्वतःच त्या गप्पिष्ट आणि आकर्षक मिथुन राशीचे आहात? म्हणून आपल्या प्रेमात बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाची कृती असते. आता पाहूया कर्क राशी. कर्क राशी म्हणजे प्रेमाचा सागर. या राशीचे लोक अंतर्मुख, भावनिक आणि अतिशय काळजीवाहू असतात. पहिल्या नजरेत ते थोडी शांत आणि आबोल असतात, पण एकदा त्यांच्या मनाचं दार उघडलं की आत प्रेमाचा अथांग साठा असतो. कर्क राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र, जो मन, भावना, संवेदनशीलतेचा अधिपती आहे ना. त्यामुळे या राशीचे लोक खूपच भावनिक नातं जपतात. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे एक सुरक्षित ठिकाण आहे, जिथे त्यांना स्वीकृती, ओढ आणि शांतता मिळते. ते आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात. त्यांच्या आवडी निवडी, सवयी, मूळ सगळं ते लक्षात ठेवतात. एक प्रकारे ते आपल्या जोडीदारासाठी भावनिक आधार बनतात. त्यांची ही संवेदनशीलता त्यांना अप्रतिम जोडीदार बनवते. पण कधी कधी हीच गोष्ट त्यांना दुखवते सुद्धा. कारण जेव्हा ते प्रेम करतात ते पूर्णपणे आत्म्यानं करतात, आणि जर समोरचा तसा प्रतिसाद देत नाही तर ते आतून कोसळून जातात. कर्क राशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात. ते सहजपणे नातं तोडत नाहीत, उलट त्यासाठी शेवटपर्यंत लढतात. प्रेमाने ते नेहमी सहानुभूती आणि करुणा दाखवतात. त्यांचा विनोदी स्वभाव आणि प्रेमळ वागणं लोकांना अगदी आकृष्ट करतं. पण त्यांचा एक खास पैलू असा असतो, त्यांना प्रेमात सुरक्षितता हवी असते. जर जोडीदार त्यांना भावनिकदृष्ट्या अस्थिरता देतो तर ते जगात सर्वात समर्पित प्रेमी ठरतात. आता पाहूया कर्क राशीचे प्रेम वैशिष्ट्य. भावनिक आणि संवेदनशील, विश्वासू आणि समर्पित, जोडीदाराची काळजी करणारं, प्रेमात स्थिरता आणि शांतता शोधणारं. म्हणजे तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत लक्षात ठेवतो, तुमच्या दुःखात तुम्हाला शब्दांशिवाय समजतो? बघा, जर असेल ना तर नक्कीच या निरूपणास लाईक करा. भावनिक स्थिरता महत्त्वाची असते ना, की उत्साहपूर्ण नातं महत्त्वाचं असतं? तुम्हीच सांगा. बघा, आता पुढची रास पाहूया. सिंह राशी. नावातच राजेशाही थाट. सूर्याच्या आधिपत्याखाली असलेली ही रास प्रेमात आत्मविश्वास, अभिमान, उदारता घेऊन येत असते.
या राशीचे लोक प्रेमाला खेळ समजत नाही. त्यांच्यासाठी एक गौरव आणि एक आदराचा विषय असतो. सिंह राशीचे लोक जेव्हा एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा तो व्यक्ती त्यांच्या जगाचा केंद्रबिंदू बनतो. ते आपल्या जोडीदाराला प्रेम, सन्मान, आदराने वेढून ठेवतात. त्यांना आपल्या पार्टनरला आनंदी ठेवणं म्हणजे स्वतःला सन्मान वाटतो. त्यांचा स्वभाव जरी थोडा अहंकारी वाटला तरी त्यांच्या अंतःकरणातून कोमलता भरलेली असते. ते सहज दुखावले जात नाहीत. पण जर कोणी त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का दिला तर मग ते मागे हटतात. सिंह राशीचे लोक प्रेमात प्रामाणिक असतात. त्यांना फसवणूक आवडत नाही. ते आपल्या जोडीदाराला नेहमी तू माझ्यासाठी खास आहे असं वाटवतात. त्यांचं प्रेम भव्य आणि उघड असतं. त्यांना आपल्या भावना लपवायच्या नसतात. त्यांना आपल्या जोडीदाराकडून प्रशंसा हवी तर असं नेहमी वाटतं. तू चांगला आहेस असं ऐकणं त्यांना ऊर्जा देतं. त्यामुळे जेव्हा कोणी त्यांना समजून घेतं, त्यांचं कौतुक करतं, तेव्हा ते अधिक प्रेमळ आणि समर्पित होतात. सिंह राशीचे लोक नेहमी आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. ते प्रेमात रोमॅन्टिक आणि भावनिक दोन्हीसुद्धा असतात. त्यांना नात्यामध्ये थोडं नाट्य, थोडी चमक, थोडा उत्साह आवडतो. त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व आणि विनोदी स्वभाव लोकांना सहजपणे त्यांच्याकडे खेचून ठेवतो. त्यामुळं सिंह राशीचे लोक आपल्या जोडीदाराला सहज जिंकून घेतात आणि जेव्हा ते प्रेमामध्ये पडतात ना तेव्हा ते पूर्ण मनाने कोणतीही शंका न ठेवता त्यांच्यामध्ये पडून जातात. पहा, तुमच्या नात्यामध्ये कोण राजा आहे, कोणी तुम्हाला नेहमी तू माझ्यासाठी खास आहेस असं सांगतं ना, तेव्हा प्रेमात तुम्हाला जास्त काय आवडतं? स्वतः केंद्रस्थानी असणं की आपल्या जोडीदाराला तसं वाटवणं? बघा, नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पाहूया कन्या राशी. नावातच आहे शुद्धता आणि परिपूर्णता. या राशीचे लोक प्रेमात फार खोलवर जाणारे नसले तरी ते आपल्या भावना कृतीतून दाखवतात. बोलून नव्हे तर करून दाखवणं हीच त्यांची प्रेमशैली असते. या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. त्यामुळं त्यांची बुद्धी तीक्ष्ण आणि विचार पक्के असतात. प्रेमात ते भावनांवर नव्हे तर स्थैर्यावर भर देतात ना. त्यांच्या मतं नातं टिकवायचं असेल तर फक्त रोमॅन्स पुरेसा नसतो. त्यामागे जबाबदारी, समजूतदारपणा आणि काळजीसुद्धा हवीच ना. कन्या राशीचे लोक आहेत ना, आपल्या जोडीदारासाठी नेहमी उपस्थित असतात. त्यांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या छोट्या छोट्या गरजा ओळखता येतात. उदाहरणार्थ, जोडीदारा थकला आहे, उदास आहे, ते शब्दाशिवाय ओळखतात. त्यांचं प्रेम साधं असतं पण अतिशय गहिरं असतं. मी तुला प्रेम करतो हे वारंवार सांगत नाहीत, पण त्यांच्या कृतीतून प्रत्येक क्षणी ते जाणवतं. जर तुमचा पार्टनर कन्या राशीचा असेल तर तो कधी मोठमोठ्या वचनांनी नाही तर शांत सेवाभावाने तुम्हाला जपतो. कन्या राशीच्या लोकांमध्ये थोडं नीटनेटकेपणा असतं. ते आपल्या जोडीदारात काहीतरी करायला पाहतात, पण त्यामागे हेतू असतो. तू अजून चांगला होऊ शकतोस. त्यामुळं त्यांचं प्रेम कधी कधी शिस्तबद्ध वाटतं, पण त्यात खरी काळजी दडलेली असते ना. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचे लोक बुद्धिमान, व्यावहारिक, संयमी. त्यामुळे नात्यात ते भावनांना ओझं न समजता त्यांचा विचारपूर्वक सन्मान करणारे असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक व्यक्ती त्याची रास कोणतीही असो, पण आपण जर समजून घेतलं ना तर आपोआप जीवन सुंदर होऊन जातं. आता पाहूया मीन राशी. ही रास म्हणजे प्रेमाचा सागर, स्वप्नांचं जग. या राशीचे लोक अत्यंत भावनिक, काल्पनिक आणि आत्म्यानं प्रेम करणारे असतात. ते फक्त शरीरावर प्रेम करत नाही तर मन आणि आत्म्यावर करतात.
मीन राशीचा स्वामी ग्रह आहे आणि गुरु आहे आणि हे रास जळ तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळं त्यांच्या स्वभावात असतं तो गोडवा असतो, करुणा, समर्पण, अंतर्मुखता. मीन राशीचे लोक प्रेमात स्वतःला हरवून टाकतात. त्यांच्यासाठी प्रेम फक्त नातं नाही तर एक आध्यात्मिक अनुभव असतो. ते आपल्या जोडीदाराच्या भावना इतक्या खोलवर समजतात की समोरच्याला शब्दांचीही गरज पडत नाही. त्यांना प्रेमात कोणतीही आट नको असते. त्यांचं प्रेम निरपेक्ष असतं. ते देतात पण त्या बदल्यात काही मागत नाही. त्यांचा एक मोठा गुण म्हणजे सहानुभूतीच आहे ना. ते फक्त आपल्या प्रिय व्यक्तीसाठी नव्हे तर जगासाठी हे प्रेम बाळगतात. त्यामुळं मीन राशीचे लोक कलाकार, कवी, संगीतकार किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. पण या भावनिक खोळपणाचं एक ओझंही असतं. कधी ते वास्तवापासून दूर जातात. त्यांचं प्रेम कधी कल्पनेत जगतं आणि त्यामुळे त्यांना दुखापत होते. तरीसुद्धा ते प्रेमावरचा विश्वास कधी सोडत नाहीत. तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का ज्याचं प्रेम शब्दापलीकडचं होतं, जिथे नजरेतून, शांततेतून फक्त भावना व्यक्त होत होत्या? पण प्रश्न असा उरतो, कामुकता म्हणजे नेमकं काय? ती केवळ शरीराचं आकर्षण आहे का, किंवा त्यात काहीतरी अजून आहे? पहा, कामाचा अर्थ, काम हा संस्कृत शब्द इच्छा, आकांक्षा किंवा जिज्ञासा या अर्थानं वापरला गेला आहे ना. ऋग्वेदामध्ये 10.129 स्पष्ट सांगितलं आहे की सृष्टीची सुरुवात कामेनं म्हणजेच इच्छेनं झाली. कामोसी प्रथम मनस रेत ऋग्वेद. म्हणजे या मंत्राचा अर्थ असा आहे, काम म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीचा पहिला स्पंदन आहे. म्हणजेच देवानं जेव्हा निर्माणाची इच्छा केली, तिचं पहिली कामना होती. म्हणूनच काम हा पाप नव्हे तर सृष्टीचा मूळ हेतू आहे. वेद सांगतात की काम म्हणजे सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा आहे. देवांनी, मानवांनी, निसर्गानं जी सर्जनशीलता दाखवली तिच्या मागे काम ही ऊर्जा आहे. म्हणून वेद सांगतात कामो वै प्रजापती. याचा अर्थ काम हाच प्रजापती आहे, म्हणजे निर्माण करणारा देव, सृजनाचा अधिपती तोच काम आहे. आता पाहूया काम आणि धर्म यांचं संतुलन कसं आहे. वेद सांगतात की काम म्हणजे इच्छा ही आवश्यक आहे, पण ती धर्माच्या मर्यादेमध्ये राहिली पाहिजे. धर्माशिवाय काम म्हणजे आग हातात घेऊन खेळण्यासारखंच आहे ना. आजही आपण या कलियुगामध्ये पाहतो, घरी पत्नी असून सुद्धा हा नवरा आहे ना, हा जो पती आहे ना, बाहेरील स्त्रीचा संग करतो. मग असं जर आपलं वर्तन असेल, असं आपण वाईट कार्य करत असू, मग ते पापच आहे ना. भगवंताच्या दरबारामध्ये त्या गोष्टीला क्षमा नाही. म्हणून त्याला आपण भगवंतानी आगच म्हटलेला आहे ना. आग प्रकाश देऊ शकते, पण संयम नसेल तर जाळून टाकते. मनुस्मृतीत म्हटलेलं आहे ना, धर्मार्थ कामानय त्याजती सतयती. म्हणजे जो धर्म, अर्थ आणि काम या तिघांचा संतुलन राखतो तोच खरा योगी आहे. काम हा जीवनाचा आवश्यक प्रवाह आहे. जर तो दडपला गेला तर मन विषण्ण होतं, आणि जर तो अनियंत्रित राहिला तर जीवन अधोगतीकडे जातं. म्हणून संतुलन राखणं हीच खरी साधना आहे. आता पाहूया कामसूत्र आणि वेद परंपरा. जेव्हा आपण कामुकता किंवा कामशास्त्र हा शब्द ऐकतो तेव्हा अनेक लोकांना कामसूत्र आठवतं ना. पण खरं म्हणजे वास्तव्यानाचं कामसूत्र हे केवळ शारीरिक सुखाबद्दलचा ग्रंथ नाही, ते एक तत्वज्ञानात्मक आणि नैतिक मार्गदर्शक ग्रंथ आहे ना. वास्तव्यन म्हणतात, धर्मेण अर्थ साधयतो
अर्थेन काम साधयतो. म्हणजेच प्रथम धर्माने अर्थ मिळवावा आणि त्या अर्थानंच काम साध्य करावं. त्यांच्या मते काम हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु ते धर्म आणि विवेकाच्या चौकटीमध्ये राहून अनुभवायचं. कामसूत्रामध्ये शरीर संबंधाच्या तंत्राबरोबरच मानसिक जुळव, नात्यामधील सन्मान, समजूतदारपणा आणि स्त्री पुरुष समानता यांचाही सखोल विचार आहे. वास्तवयानांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ना, काम म्हणजे केवळ शरीर सुख नव्हे तर मनाचं समाधान आणि आत्म्याचा आनंदसुद्धा आहे ना. पुराणामध्ये कामदेवांचा उल्लेख आपल्याला आढळतो. पुराणामध्ये काम या संकल्पनेला दैवी रूप दिलं आहे. म्हणजेच कामदेव, कामदेवाला मनमत किंवा मदन असंही म्हणतात. त्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये काम म्हणून येतो आणि नंतर पुराण कथांमध्ये तो देवांमधील प्रेमाचा अधिपती म्हणून वर्णिला गेला आहे. कामदेव हा फुलांच्या धनुष्यानं आणि मधुर बाणांनी मनुष्याच्या हृदयावर बाण सोडतो. म्हणजेच तो प्रेम, आकर्षण आणि भावनांची ऊर्जा जागृतच करतो ना. त्याची पत्नी आहे रती, जी आनंद आणि भावनिक पूर्णतेचं प्रतीक आहे. आता पाहूया भागवत पुराण आणि प्रेमाची पवित्रता. भागवत पुराण काम आणि भक्ती यांचं एक अद्भुत मिश्रण आढळतं. श्रीकृष्ण आणि गोपीचं प्रेम हे फक्त शारीरिक नव्हतं ना, सर्वांना माहीत आहे. ते एक अद्वैतिक अनुभव होतं जिथे आत्मा आणि परमात्मा एकरूप झाले. गोपींनी श्रीकृष्णांवर केलेलं प्रेम काम नव्हतं, ते परमानंद होतं ना. त्यांनी देह विसरला, अहंकार विसरला आणि कृष्णात पूर्ण विलीन झाल्या. भागवत पुराण सांगतं, कामो नित्य हृदे जायते सण प्रेम सतु बंधनाय प्रेम तू निष्काम भवती यत मोक्ष मार्ग प्रदर्शयती. म्हणजे स्वार्थाने जन्मलेली कामना बंधन घडवते, पण निस्वार्थानं प्रेम हे मोक्षाकडे नेतं. यातून पुराणं सांगतात ना की कामाला शुद्ध केल्यावर तो प्रेमात रूपांतरित होतो आणि ते प्रेम म्हणजे भक्तीचा सर्वोच्च टप्पा आहे. ज्योतिषशास्त्र काय म्हणतं बरं? काम ही जीवनातील 4 पुरुषार्थांपैकी एक मानलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. काम म्हणजे इच्छा, पण या इच्छेचा उद्देश फक्त शारीरिक तृप्ती नसून आनंद आणि सर्जनशीलतेचा स्रोत आहे ना. जर ही इच्छा संयमानं, प्रेमानं आणि समजूतदारपणानं वापरली तर ती जीवनाला सौंदर्य देते. पण जर ती आसक्तीत बदलली तर ती विनाशच करते ना. म्हणूनच ज्योतिषी सांगतात ना की कामुकता पाप नाही, ती एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला योग्य मार्गानं वळवलं तर ती भक्तीत आणि सर्जनामध्ये आणि आत्मिक बंधनामध्ये रूपांतरित होते. उदाहरणार्थ मेष रास ही ऊर्जा कृतीत वापरते, मिथुन संवादामध्ये, कर्क भावनामध्ये, सिंह आत्मविश्वासामध्ये, कन्या सेवा करण्यामध्ये आणि मीन आध्यात्मिक प्रेमामध्ये. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, आजकालच्या काळात आपण कामुकता हा शब्द अनेक चुकीच्या अर्थाने घेतला जातो ना, परंतु वेद आणि पुराण शिकवतात ही काम ही नैसर्गिक देवी सर्जनशीलता ऊर्जा आहे. ती दुष्ट नाही, ती फक्त दिशाहीन होऊ शकते. जेव्हा ही ऊर्जा आत्मसंयम आणि प्रेम करुणाच्या मार्गाने वापरली जाते तेव्हा ती सौंदर्य आणि आनंदाचा स्रोत बनते. पण जेव्हा ती अज्ञान, स्वार्थ आणि लालसेच्या मार्गाने जाते तेव्हा ती दुःख आणि विनाशाचा कारण बनते ना. म्हणून गीतेमध्ये श्रीकृष्ण गीतेत सांगतात, कामोस्मी भरतवर्षभम. भगवद्गीता सांगते, हे अर्जुना, मीच तो काम आहे जो धर्माच्या मर्यादेत आहे. याचा अर्थ असा
की प्रेम आणि इच्छा जर धर्माशी जोडली गेली तर तीच ईश्वर रूप होते. म्हणून आज आपण ही पूर्ण माहिती पाहिली. ही माहिती आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेली आहे की कोणती रास कशी आहे. आणि जरी आता तुम्हाला वाटेल की यामध्ये माझी रास सांगितलेली नाही म्हणजे माझ्यामध्ये काम बसणार नाही का. पहा, इथे तुम्हाला सांगायचं झालं, प्रत्येक मनुष्य चांगला असतो, पण मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार आला ना, मनुष्याच्या जीवनामध्ये वासना आली ना, तर मनुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. मग आपलं वाटोळं करून घ्यायचं की आपण चांगल्या पद्धतीनं वागायचं, आपण भगवंताच्या साधीन राहायचं, आपण भगवंताचं नामस्मरण करायचं की वाईट मार्ग धरायचा, या आपल्याच हातामध्ये आहे ना. म्हणून विचार करा, अजून वेळ गेलेली नाही. सर्व जीवन तुमच्या हातामध्ये आहे. विचार करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव